14 मार्च रोजी छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिराचं आयोजन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलं। या शिबिरामध्ये नागरिकांना विविध शासकीय सेवा आणि योजनांचा थेट लाभ देण्यात आला। शिबिरात प्रलंबित फेरफार 7-12 उतार्यातील चुका दुरुस्ती, डिजिटल स्वाक्षरींचे 7-12 आणि 8 उतार्यांचं वाटप करण्यात आलं। तसंच उत्पन्न, रहिवासी जात प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलियर दाखले, PM किसान नोंदणी यांसारख्या सेवाही उपलब्ध करून देण्यात आल्या। यासोबतच संजय गांधी निराधार योजना, आयुष्मान कार्ड, आभा कार्ड तसंच स्तनदा मातांसाठी बेबी केअर किटचं वाटप करण्यात आलं। महाराष्ट्र वीज वितरण कंपनीतर्फे शेती आणि घरगुती वापरासाठी सोलार योजनेबाबतही माहिती देण्यात आली। तो हा आहे की या सेवा तर आपण देतोच आणि आज प्रत्यक्ष काही जणांना त्याचे लाभ आपण दिला। त्याचबरोबर आपल्याला हे काही गोष्टी ज्या आहेत, नवीन काही बाबी शासनाने निर्णय घेतलेला आहे, त्या गोष्टी आपल्याला कळणं गरजेचं आहे। विविध शासनाच्या योजना कळणं गरजेचं आहे। आपल्याला माहित आहे की 7-12 मध्ये आपण जरी आता 7-12 सहजासहजी मिळत असेल, डिजिटल 7-12 जरी मिळत असेल, तर आपल्याला माहित असावं की 7-12 आपल्याला कुठेही करता येतो। म्हणजे आपल्या देशात बसून आपला 7-12 कुठेही आपल्याला कॉम्प्युटरवरून डाउनलोड करून काढता येतो। पण आपली अडचण कधी होती की 7-12 मध्ये आपण बरेच वर्ष आपल्या 7-12 नाव सुद्धा बऱ्याचदा व्यवस्थित पाहत नाही आणि बऱ्याच चुका मग 7-12 आपल्या नावात, इतर अधिकारात इथं कुठेतरी असतात आणि मग त्या चुकाची अडचण आपल्याला कुठल्या तरी योजनेचा लाभ मिळवताना होऊन जाते। त्यामुळे सर्व खातेदारांना ही विनंती आहे की त्यांना 7-12 स्वतःचा कॉम्प्युटरवर पाहता येतो, त्याला काय पैसे लागत नाहीत। पण आपल्याला जर त्याच्यात चुका असतील तर निश्चित आपण अर्ज करावा, जेणेकरून त्या चुका आपण दुरुस्त करू। जसं आज काही जणांच्या 7-12 वरील चुका दुरुस्त करून तुम्हाला देता आल्या। आपल्याला माहित आहे की 2024 पर्यंत बऱ्याच जणांनी तुकडेबंदी कायद्याच्या विरुद्ध जाऊन काही तुकड्याची खरेदी व्यवहार केलेले। तर 2024 पर्यंत जे खरेदी व्यवहार झालेले आहेत ते शासनाने नियमित केलेले आहेत। जर आपल्याकडे नोंदणीकृत डॉक्युमेंट असेल, म्हणजे रजिस्टर ऑफिसला नोंदणी केलेली आहे, तुकड्याचा व्यवहार झाला आणि त्यावेळेस तुकड्याचा व्यवहार झाल्यामुळे ते 7-12 नोंदी झाले नाही, तर अशा सुद्धा नोंदी ज्या आहेत त्या आपल्याला 7-12 घेता येतात। फक्त आपल्याकडे ते रजिस्टर्ड खरेदी खताची प्रत मात्र असणं गरजेचं आहे। ते जर आपण जर अर्ज केला तर 2024च्या अगोदर झालेल्या सर्व खरेदी खताचे नियमाकुलन आपण करतो सध्या। त्याचबरोबर इतर विभागाच्या ज्या योजना आहेत त्याही महत्त्वाच्या आहेत, जसं स्प्रिंकलर आहे, ड्रिप आहे, शेती विभागाच्या आणखी बऱ्याच योजना आहेत। त्याचबरोबर आपल्याला माहित आहे की आपण फार्मर आयडीचा एक कॅम्प घेतला होता। आता बऱ्याच जणांचा फार्मर आयडी काढलेला आहे, पण काही जणांचा आणखी शिल्लक आहे। त्याच्यात मग काही सामायिक खातेदार आहेत, त्यांचा वैयक्तिक फार्मर आयडी आणखी निघालेला नाही किंवा अजून काही शिल्लक खातेदार आहेत, कारण आपल्याला पुढच्या योजनेसाठी हे फार्मर आयडी लागणार आहे। जसं आपल्यासाठी आधार कार्ड आहे एका व्यक्तीसाठी, तसं शेतासाठी फार्मर आयडी आहे। त्यामुळे मला वाटतं जे काही आता राहिलेले लोक आहेत शेतकरी, त्यांनी फार्मर आयडी काढून घ्यावं, जेणेकरून पुढच्या कुठल्या योजनेला आपल्याला अडचण येणार नाही। आपण आज ICDS मार्फत बेबी केअर सुद्धा किट सुद्धा वाटप केलं। आपल्याला माहित आहे की आपण बऱ्याचदा शहरामध्ये ज्या सुविधा लहान मुलांना किंवा घरी असणं अपेक्षित आहे, त्याच पद्धतीने आपल्यालाही असं खेड्यातल्या लोकांना वाटतं आणि त्याच अनुषंगाने जे लाभार्थी पात्र होतात, तर त्या लाभार्थ्यांचे बेबी केअर किट काही प्रातिनिधिक स्वरूपात आज वाटप केलेलं आहे। तर त्याला जर आपण पात्र असू तर निश्चित आपणही त्या योजनेअंतर्गत आपण अर्ज करावा। आपल्या समाजात, गल्लीत किंवा आपल्या भागात हे सुद्धा सांगायला पाहिजे कुठल्या कुठल्या योजनेचा आपल्याला लाभ मिळाला आणि कदाचित आपल्या शेजारचा व्यक्ती सुद्धा घरातला। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जलतारा योजनेअंतर्गत 5x5 स्वच्छ खड्डा योजना शेतकऱ्यांसाठी कशी उपयुक्त ठरेल याबाबत उपविभागीय अधिकारी रमेश शेट्टी यांनी मार्गदर्शन केलं। या कार्यक्रमाला माजी जिल्हा परिषद सभापती प्रकाशराव देशमुख भोसीकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। कार्यक्रमाचे अध्यक्ष तहसीलदार विनोदजी गुंडमवार हे होते। यावेळेस नायब तहसीलदार प्रशांत कावरे, तलाठी संदीप केंद्रे, ग्रामसेवक गायकवाड, मंडळ कृषी अधिकारी टोंपे, महिला बालविकास विभागाच्या पर्यवेक्षिका पंडित मॅडम, वनपरिमंडळ अधिकारी पवार, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मोहम्मद फराज तसंच पोलीस पाटील, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते। या शिबिरात भोसी मंडळातील नागरिक आणि शेतकरी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। तसंच विविध विभागांच्या योजनांची माहिती देत त्यांच्या शंकांचं निरासनही करण्यात आलं। जागृत महाराष्ट्र न्यूज, नांदेड।